लोकांनी मतदान कुणाला करावं तर त्यानं फक्त त्याची प्रतिष्ठित नागरिक, तो भले गरीब असू दे तरी चालेल, पण त्याचं काम महत्त्वाचं आहे. आमच्या तर सगळ्याच समस्या आहेत, लाईटची, पाण्याची, रस्त्याची, परत गटरीची, हे सगळ्या समस्या आहेत. ह्या प्रभागात कोणीही प्रशासन तेवढ्यापुरतेच फक्त आश्वासन देऊन गेलेले आहेत की परत कधी आलेलेच नाहीत. हां, आश्वासन देऊन गेले पण काहीच विकास केलेला नाही या प्रभागात. त्यामुळं आमच्या इथं शौचालय व्यवस्थित नाही आहे. अधिक रस्त्याला पाणी सगळं तुंबतं, इथं दरवाजामध्येच येते. कमी प्रमाणात येते. परत रस्ते इथं नाहीतच, गटार सरळ नाहीतच, असं सगळं इथं काही कचरा उठाव अजिबात होत नाही, सगळी घाण आहे. पण खरं तर रस्ते व्हायला पाहिजेत. रस्त्यात धुळीनं हैराण झालो आहे आम्ही. कारण गटारी कॉलनीने केलेल्या आहेत, कॉर्पोरेशनच्या गटारी नाहीत आणि ती गटार साफसुद्धा कोण करायला येत नाही. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे आणि प्रभाग क्रमांक 20 हा कुठल्याही विकासाच्या नकाशावर दिसत नाही. या भागात समस्या तर आहेतच, पण हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिक अक्षरशः हतबल झालेत. आज त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत की ते नेमक्या समस्या काय आहेत आणि प्रशासनाने इथल्या समस्यांची कितपत दखल घेतली. तर मॅडम, तुमचा प्रभाग क्रमांक 20मध्ये जास्त मोठी समस्या कोणती आहे? जास्त समस्या मोठी म्हणजे प्रभाग हा 81 होता, भरपूर मोठा होता. तेव्हा भागात एकच नगरसेवक होता. आता ह्याचे फोड केलेले आहेत, पण ह्या भागात बाबा स्थानिक उमेदवार आणि असा उमेदवार पाहिजे की जेणेकरून गडगंज पार्टीवाला वगैरे नको, तर त्यानं भागाचा विकास केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे ते का पैसा किंवा त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची इस्टेट किंवा त्यानं पैसे वाटल्यात म्हणून मतदान लोकांनी करू नये. लोकांनी मतदान कुणाला करावं तर त्यानं फक्त त्याची प्रतिष्ठित नागरिक, तो भले गरीब असू दे तरी चालेल, पण त्याचं काम महत्त्वाचं आहे. त्यानं 20 वर्ष भागात सामाजिक कार्य केलेलं असावं. असा उमेदवार निवडून आणायला आम्हाला खूप आनंद होईल. इच्छुक उमेदवार किंवा आता जो नवीन चेहरा येतोय त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? इच्छुक उमेदवारपेक्षा मी काय म्हणतोय, इच्छुक करण्यापेक्षा ज्यानं खरोखर सामाजिक कार्य 20 वर्ष केले, आत्ता येणारा प्रत्येकजण इच्छुक आहे, पण त्याचं कार्य असलं तर त्याला निवडून आणण्याचा अधिकार आहे. पण जर त्यानं कार्यच काय केलं नसतं आणि आत्ता येऊन जर तो प्रगती करतो म्हटला तर याच्यावर गॅरंटी कोण देणार? नाही देऊ शकत. त्यापेक्षा 20 वर्ष ज्या लोकांनी काम केले नाही त्यांच्यातलाच एक उमेदवार आम्ही निवडून देऊ शकतो. हेच आम्हाला गटरी वगैरे आता वहिनीने सगळं सांगितलं की नाही, तेच पाहिजे. आता 20 वर्ष झालं आम्ही या महिलांसाठी झटतोय करतोय, खरं काही उपयोग नाही. मग मागील नगरसेवक जे होते त्यांनी कधी काही आमच्याकडं केलेलं नाही आहे. हां, मग हाही आता आम्हाला नगरसेवक चांगला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. मी सांगेन गेली 25 ते 30 वर्ष होत आली ह्या भागात अगदी कष्टानं, म्हणजे हातात काही नसताना तुम्ही सानेगुरुजीपासून वर जर आलासा तर ह्यावेळेला त्या टायमाला काहीही नव्हतं. त्यावेळेला गटारी करून देणं, रस्ता करून घेणं, लाईटीचे खांब लावणं आणि त्यावेळेला काही कोंडाळीची ही पद्धत होती, ती कोंडाळ बसून घेणं, हे हातात काही सत्ता नसताना शोभा कोळी यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणतात ना तुम्ही हे खैचून किती आणलासात म्हणून विचारतात आम्हाला, पण हा त्यावेळेला नव्हतं ना, आम्ही नसताना एवढं केलं. मग तुम्ही जर आम्हाला हे दिलं तर आम्ही किती खिचून आणू ते बघा मग. आणि त्यानंतर तुम्ही काय म्हणतासा की घर लहान आहे किंवा हे नाही, आम्हाला समाजसेवा करायची आवड आहे आणि आमच्या त्यांच्या रक्तात आहे ते की समाजसेवा करायची. मग ती समाजसेवा करताना आम्ही आमचं घर मोठं आहे का आमचं घर बारकं आहे हे बघितलं नाही. आणि त्यावेळेला तुम्हीसुद्धा विचारलं नाही आम्हाला की तुमचं घर बारकं आहे आणि तुम्ही एवढी सेवा कसं करायला लागला आहे, तुम्ही स्वतःच पैसे घालून तुम्ही एवढं करायला लागला आहे, हे करतायसा. त्यावेळेला तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि तुमचं घर लहान आहे हो म्हणून विचारलं नाही. आता उमेदवारी देताना आमच्याकडे बोट का दाखवता की यांचं घर लहान आहे किंवा यांची प्रॉपर्टी किती आहे, पण जे काय करतात ते कष्टानं केलेल्या पैशातूनच करतात. आणि आम्हाला असाच उमेदवार निवडून पाहिजे आहे. आणि मला वाटतं शोभा कोळींसारखा उमेदवार ह्या भागात तरी नाही आहे. मध्ये जास्त त्रासाची समस्या कोणती आहे? आमच्या तर सगळ्याच समस्या आहेत, लाईटची, पाण्याची, रस्त्याची, परत गटरीची, हे सगळ्या समस्या आहेत. अजूनपर्यंत कोणी काय ते प्रॉब्लेम सॉल्व केला नाही. पण आता आम्ही ठरवले की हा आमचा नवीन उमेदवार उभा करून त्यांना निवडून द्यायचा आणि नवीन सगळं हे आमच्या समस्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा असा आम्ही निर्धार केलेला आहे. तर नवीन उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता हीच की बाकी सगळी कामं त्यांच्याकडून करून घेणार आणि नवीन निधी आणून सगळं त्यांच्याकडून करून घेणार. एवढं मी हक्कानं करणार. आमचा हक्काचा माणूस आहे ना तो, त्यामुळे आम्हाला ते करावंच लागणार आहे. ते गेली 20 वर्षे BJPमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक ठिकाणी मोर्चा असू दे, रस्ता रोको असू दे, काही
म्हणजे त्या प्रत्येक कुठं असेल तिथं त्या भागात स्वखर्चानं ते त्यांच्या म्हणजे जाणं येणं ट्रॅव्हलिंग सगळं त्यांचं ते भागात काही महिलांचं कार्यक्रम असलं त्यांच्या म्हणजे BJP कार्यकर्त्याचं किंवा कोण येणार असतील त्यांचं सगळे स्वखर्च, बाकी कोणी काय त्यांना देत नाही घेत नाही. ते स्वखर्चानं 20 वर्षे ते काम करतात. कधीही कुणाकडे काय मागितलं नाही आणि उमेदवारी तरी मागितलं नाही, पद पण मागितलेलं नाहीत. पण इथं सुखदुःखात एवढ्या एरियात सगळीकडे ते अग्रभागी असतात आणि जे कोणी येईल त्यांच्या दारात की त्यांना परत म्हणजे नाराज न होता ते पाठवून देतात. आता हे जर चान्स मिळालं तर ते निश्चितच त्या लोकांना म्हणजे काय सोयी आहेत, महिलांच्या ज्या सोयी आहेत, रस्ते नाहीत, काही ठिकाणी लाईटी नाहीत, काही ठिकाणी कॉलनीत रस्ता नाही, ते सगळं स्वतः आणि ते स्वतः जाऊन तिथं थांबतात त्या जागेवर महिला असून. बाकीचे उमेदवार जे इतर हे आहेत ते नवरा काम करतो आहे, बायकोला उभा करतो आहे, बायकोला काय आपलीसुद्धा माहिती नसते. तशा लोकांना हे ग्राउंडवर सैनिक पण लढतो आहे त्या सैनिकांना प्राधान्य द्यावं आणि मिळावं. आता तुमच्या प्रभागात इतक्या समस्या आहेत तर प्रशासनाने गेले 5 वर्षात कधी दखल घेतली का? ह्या प्रभागात कोणीही प्रशासन तेवढ्यापुरतंच फक्त आश्वासन देऊन गेलेले आहेत, ते परत कधी आलेलेच नाहीत. कुठल्याही सांगणे विनंती केली किंवा काय केलं, गटर साफ केलं, काहीसुद्धा कोण नाही, कामगार पण कोणी येत नाहीत. सांगितलं तर आता ह्या साहेबांना सांगितलं तर येतो, त्या साहेबांना सांगितलं जातो, कोण साहेब सांगायला तयार नसतं. तर आता उमेदवार निवडताना नाव पाहणार का काम पाहणार? नाही, आत्ता काम फक्त पाहणार, नाव नाही पाहणार. आम्हाला वैयक्तिकरित्या म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की पक्ष न बघता माणूस बघून मतदान करावं. कारण माणूस कसा आपल्या परिसरातला एरियातला बाबा आपली दखल घेणारा किंवा आपले काम वेळेवर करणारा असा व्यक्ती पाहिजे मला. सर, आता प्रभाग क्रमांक 20 हा नेहमीच दुर्लक्षित होतोय, याचं कारण काय सांगाल? आता तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 20 हा आता खूप मोठा झालेला आहे. यामध्ये वेळेवर पाणी नसतं, वेळेवर साफसफाई होत नाही. आता आपण या प्रभागात काही लोक आहेत, त्यामध्ये निलेश आसगावकर असतील, ह्यांच्या राज दिंडोले साहेब असतील, यांच्यामार्फत आपण आता इथं साफसफाई करून घेतो आहे. आता कसं झालं आहे, या भागाकडे कोणच दुर्लक्ष करत नाहीत. ह्याच्या आधी नगरसेवक आले, आश्वासन देऊन गेले, पण काहीच विकास केलेला नाही या प्रभागात. नगरसेवक निवडताना काम पाहणार की नाव पाहणार? आपण काम बघून देणार. आता सध्या परिस्थिती अशी आहे या प्रभागात की कोणतंच काम होत नाही. ह्याच्या आधी आपण ज्यांना मत करत होतो त्यांनी पण आपल्याला आश्वासनं दिली होती की आम्ही हे करून देऊ, ते करून देऊ, साफसफाई होईल, पण आत्तापर्यंत तसं काहीच झालेलं नाही. यामुळे आपण विकास बघून देऊ. तर निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत? सध्या आम्हाला आमच्या ह्या अपेक्षा असतील सर्व नागरिकांच्या की आमचा प्रभाग स्वच्छ राहिला पाहिजे, नियमित आपल्या प्रभागाचे काम झाले पाहिजे. हे आम्ही त्यांच्याकडून आमच्या प्रमुख हे आहेत मागण्या आहेत. काय काय नेमक्या समस्या आहेत? आमच्या प्रभागात बऱ्यापैकी आहेत, पण आता हे रस्ते म्हणजे खड्डे बिड्डे अपघात होतात, ह्याच्यासाठी सुविधा ही पाहिजे आहे. परत हे गाड्या आहेत ना, हे परमनंट व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे म्हणजे महानगरपालिकेकडून. तर निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून हेच की आपल्या कचरा गाडी किंवा ज्या त्या वेळेला स्वच्छता, गटरी ह्या अपेक्षा आहेत. पण काय म्हणजे गाड्या आहेत त्यांना परमनंट करून द्यावी अशी इच्छा आहे. आता प्रभाग क्रमांक 20 समस्या तर भरपूरच आहेत, पण सर्वात त्रासदायक समस्या कोणती आहे? त्रासदायक म्हणजे आता या रस्त्याचा एक विषय आहे. ते मध्ये जो डांब आला आहे, परवाच इथं ॲक्सिडेंट झाला एक ट्रकचा, ते गंभीर जखमी आहे. तो काय लक्ष दिलंच नाही, ते झालं त्या कोण आलंच नाही. 1-2 दिवस आलेत, पंचनामा गेले. हे रस्त्याला इथं बघा, इथं पूर्ण पाणी साचते. या साईडला बघा पूर्ण डबरा होतो पूर्ण. तर शौचालय काय लेडीजसाठी आहे, जेंट्ससाठी आहे, पण ते पूर्ण घाण असते आणि तिथं जायला जो रस्ताच नाही. पुन्हा असं पाय घाण असं म्हणजे गाडीनं जायला लागते तिथं. त्याला जरा सोयीसुविधा झाली पाहिजे. आणि इथं कसं आहे, हे जे गाड्या आहेत, या गाड्या म्हणा किंवा हे जे इथं भाजी विक्रेते वगैरे बसलेले आहेत, हे सगळी गोरगरीब कुटुंबातले आहेत, सर्व पोटासाठी येतात तिथं. त्यांना काहीतरी सोयीसुविधा व्हावी, त्यांना त्रास कुठला होऊ नये यासाठी महापालिकेनं काहीतरी. मग तुम्ही प्रशासनाकडे कधी याच्यासाठी तक्रार केली नाही का? नाही, तक्रार असं आपण कधी केली नाही, पण कसं आहे अतिक्रमण वगैरे म्हणून आम्हाला सारखे उठवायला वगैरे येतात. पण काय ते काय साहेब असतात, कोणतरी आपलं हे करतात, पुढे होऊन कोणतरी करतं आहे, पण सगळ्या नेत्यांनी लक्ष दिलं तर बरं होईल. तर आता उमेदवार निवडून देताना नाव पाहणार आहे की काम पाहणार आहे? कामच पाहिलं पाहिजे. नाव पाहून काय फायदा नाही, कामच पाहिलं पाहिजे. काम असले काय नाव आपोआपच होते. तर काय अपेक्षा आहेत येणाऱ्या निवडणुकीत जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? प्रभाग क्रमांक 20मध्ये म्हणलं तर इथं असं मातबर नेते आता जुने जे नगरसेवक होते ते काय इलेक्शनला ते आरक्षण पडलेलंच नाही.
जे नवीन आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातून कोणतरी झालं तर ज्याला जाण असेल गोरगरीब जनतेची ते झाले तर कसं आहे प्रभागाचा विकास 100% होणार. आम्हाला आमची सोय सगळी झाली पाहिजे. मेन म्हणजे आम्हाला इथं आम्ही आता व्यापार करतो आहे, पोटं भरून खायला आलो आहे. त्यामुळं आमचं इथं शौचालय व्यवस्थित नाही आहे. अधिक रस्त्याला पाणी सगळं तुंबतं इथं दरवाजामध्येच येते. मग आम्ही व्यापार कसा करायचा हे सगळ्याच्या सोय व्हायला पाहिजे. आणि नगरसेवक असा पाहिजे की जेणेकरून गरजेला उभा राहणारा. क्रमांक 20मध्ये काय काय समस्या आहेत? पाणी कमी प्रमाणात येते, परत रस्ते इथं नाहीतच, गटार सरळ नाहीतच, असं सगळं इथं काही कचरा उठाव अजिबात होत नाही, सगळी घाण आहे. मग मागील नगरसेवकांनी कधी याची दखल घेतली नाही का? नाही 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 घेतलेलं नाही. मग प्रशासनाकडे कधी तक्रार केली का? तक्रार केली काय होत नाही, वेळेत काय कोण येत नाही, काय नाही. तक्रार करा काही करा कोण लक्ष देत नाही, काय नाही. तर आता लाईट नाही, सगळे ढास वगैरे सगळे. तर आता नगरसेवक निवडून देताना काय अपेक्षा असणार आहे त्याच्याकडून तुमच्या? त्याच्याकडून अपेक्षा आपल्या कॉलनीमध्ये स्वच्छता, गटार, रस्ते, लाईट, पाणी हे चांगलं आम्हाला पाहिजे. परंतु भाजीवाल्यांना बसायला जागा, त्यामुळे गर्दी होते इथे, सर्व वाहतुकीची अडचण येते आणि गाड्या हे लावतात हे व्यवस्थित लावत नाहीत. उद्याच्याला ते बघा रविवारी काय गाड्या रविवार हां हे एवढी समस्या आहेत ती सोडावी. लाईटची जरा व्यवस्था करावी. तर तुम्हाला आता नगरसेवक कसा हवा आहे? लोकांची कामं करणारा हवा. लोकांची कामं करणारा पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर आपला आला गेला त्याला असं म्हणाय नको. काय समस्या आहेत? समस्या तशा भरपूर आहेत. आता भाजी मंडईचा प्रश्न म्हणा, शेतकऱ्यांना गावामध्ये कोण व्यापारी बसू देत नाहीत आणि आम्ही तर शेतकऱ्यांच्यासाठी जागा दिल्या त्यामध्ये व्यापारी घुसतात. तर ते जरासं नेटकं व्हावं ह्याचा प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. पण खरं तर रस्ते व्हायला पाहिजेत. रस्त्यात धुळीनं हैराण झालो आहे आम्ही. म्हणजे असं धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे आम्हाला की जेणेकरून काम करावं त्यांनी. धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे. तर तुम्ही त्या कार्यकर्त्याचं नाव पाहणार की काम पाहणार? काम पाहणार. काम पाहायला पाहिजे. नुसतंच असं नाही की निवडून आलो आश्वासनं दिली वगैरे असं काही नको. निवडून यायला पाहिजे चांगला कार्यकर्ता आणि कामं व्हायला पाहिजेत. क्रमांक 20 बघितलं तर पूर्णच दुर्लक्षित आणि समस्याग्रस्त दिसतोय. भागाचा विकासच झालेला नाही. याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल सांगायचं म्हणजे मी इथला रहिवासी आहे पहिली गोष्ट. आणि ज्या पद्धतीने इथं ज्यावेळी आम्ही राहायला आलो त्यावेळी फक्त इथं प्लॉटिंग वगैरे केलं होतं. म्हणजे ज्यावेळी आम्ही 2018पासून इथे राहतो त्यावेळेपासून इथे भागामध्ये म्हणजे लाईट, गटर्स, परत कचरा म्हणजे महानगरपालिकेच्या गाड्या वगैरे काही नव्हतं. ते माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ह्याच्यातून म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या मार्फत इथं सर्व चालू झालेलं आहे. आता इथला जो रोड आता जिथं आपण इथं थांबलेलो आहेत हा रोड माननीय दादांच्या सहकार्यानेच म्हणजे आता मान्यता झालेली आहे. म्हणजे आयुक्तांचा ठराव झालेला आहे. कलेक्टर यांची पण त्याला मान्यता मिळालेली आहे. फक्त आता आचारसंहिता असल्यामुळे त्याला ते निधी वाटप करण्यात जरासा म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे. अंक 20मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत? सर्वात महत्त्वाची तर रस्त्याची समस्या आहे. गेली 6 वर्ष झाली कॉलनी फॉर्म होऊन, स्वर्गंधा कॉलनी. तर मेजर रस्त्याचा प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये खूप पाणी येतं, चिखल होतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न ड्रेनेजचा आहे. कारण गटारी कॉलनीने केलेले आहेत, कॉर्पोरेशनच्या गटारी नाहीत आणि ती गटार साफसुद्धा कोण करायला येत नाही. म्हणजे गेल्या 5-6 वर्षात एकदा दोनदा आम्ही विनंती केल्यानंतरच आले असतील. तिसरा महत्त्वाचा लाईटचा प्रश्न होता. तो आम्ही स्वतः कॉन्ट्रिब्युशन करून काही जणांच्याकडं म्हणजे कॉर्पोरेशनकडे निविदा वगैरे देऊन लाईटचा प्रश्न थोडाफार मिटला आहे. पण हा मूळ याच रस्त्याला फक्त लाईट्स आहेत. आज कॉलनीमध्ये लाईट्स नाही आहेत. किंवा ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न आहे. कचरा गाडी, आता कचरा गाडी हल्ली आम्ही एक विनंती केल्यानंतर आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा येते. तीसुद्धा कंटिन्यू येते असं नाही आहे. अगदी आली तर आठवड्यातनं एकदा दोनदा, कधी कधी 15-15 दिवस कचऱ्याचा उठाव होत नाही. प्रभाग क्रमांक 20च्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्याविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि येणाऱ्या नवीन उमेदवारांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण पाहिलं.
तर निवडणूक ही फक्त सत्तेची परीक्षा नाही तर जबाबदारीची परीक्षा आहे. ही इथे समोर पडीक जागा आहे, बरीच वर्ष झाली पडून आहे, दलदल झाली होती. आत्ता बांधकामाचं आम्ही भर वगैरे टाकून ती एकसारखी केली आहे, पण तिथे खूप दलदल झाडी उगवलेली होती. तिथे जर काहीतरी गव्हर्नमेंटने आम्हाला एक ह्याची शाळा काय म्हणतात ते वाचनालय किंवा एखादं देऊळ चालू केलं, व्यायामशाळा चालू केली तरी लोकांना उपयोग होईल. तशीही ती पडूनच आहे आणि तिथे साप वगैरे फिरत असतात, लहान मुलांना धोका आहे. त्यापेक्षा त्याचा उपयोग व्हावा असं मला वाटते की तिथे काहीतरी तुम्ही करा. तिथे ऑलरेडी एक म्हसोबाची छोटी मूर्ती आहे, त्याचं देऊळ करा किंवा वाचनालय करा, बाग केली तरीही चालेल, व्यायामशाळाही चालेल. तुम्ही असं निवेदन वगैरे कुठं दिलं आहे का प्रशासनाला किंवा मागील नगरसेवकांना? नाही, तसं आम्ही निवेदन नाही आहे दिलेलं कोणाला, पण माहिती आहे. म्हणजे मागच्या सुद्धा जे कोण होते नगरसेवक त्यांना माहितीच असणार ना, कारण कुठल्या जागा रिकाम्या गव्हर्नमेंटच्या असतात त्यांना माहिती असायलाच पाहिजे. त्यामुळे त्यांना माहिती असेल, पण काही इतक्या वर्षात तिथे झालेलं नाही आहे. त्यामुळे ते जर केलं तर बरं होईल लोकांच्यासाठी. यावेळी मतांचा आवाज विकासापर्यंत पोहोचतोय काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.